हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ही नवीन डिझाइन बनवायला शिकणार आहे। याचा शॉर्ट्स मी आधीच माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता त्याला। हे दिसायला थोडी कठीण वाटते बनवायला, तुम्हाला वाटणार की हे कठीण आहे, पण तुम्ही जर बरोबर पाहिला पूर्ण व्हिडिओ तर बनवायला एकदम सोपी आहे। जास्त याला कठीण जाणार नाही तुम्हाला बनवायला, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर आपण आता सुरुवात करू ही डिझाइन बनवण्यासाठी। आता ही तोरण डिझाइन मोठी आहे, तर आपण याच्यामध्ये दोन फूल बनवायला शिकणार आहे। हे पूर्ण 184 पूर्ण डबल क्रोशेटचे आपण तयार करून घेतलेलं आहे। हे 3 फीटच्या डोअरसाठी पूर्ण बरोबर बसते हे तोरण डिझाइन। तर चला आपण सुरुवात करू। मी इथे तोरणपट्टी आधीच तयार करून घेतलेली आहे। हे पूर्ण 32 चेनची इथं डबल क्रोशेटने इथं तयार करून घेतलेली तोरणपट्टी आहे। याच्यावर मी इथे नवीन हा येलो कलर इथं अटॅच करून घेणार आहे। यामध्ये आपण हे साधा नॉट घेऊन इथे आपण अटॅच करून घेणार आहे। हे इथे आपण इथं अटॅच करून घेतलेले आहे। इथे आपण 3 चेन घेणार आहे, 1 हे 2 3। आता पुन्हा 1 चेन, म्हणजे इथे पूर्ण टोटल 4 चेन झाले। त्याच्यानंतर पुढच्या जे हे डबल क्रोशेट आहे त्याच्यामध्ये आपण एक डबल क्रोशेट इथं तयार करणार आहे। त्यामध्ये एक डबल क्रोशेट तयार करून घेणार आहे। हे एक डबल क्रोशेट। आता एक डबल क्रोशेट तयार झाल्यानंतर पुन्हा इथे एक चेनची गॅप, एक चेन पुन्हा समोरच्या याच्यामध्ये आपण एक डबल क्रोशेट इथं तयार करून घेणार आहे। त्यानंतर पुन्हा एक चेन, त्यानंतर पुन्हा इथे एक चेन आणि पुन्हा समोरच्या याच्यामध्ये एक डबल क्रोशेट। अशा प्रकारे पूर्ण याच्यावर आपण इथे तयार करून घेणार आहे। एक चेन, एक डबल क्रोशेट, एक चेन, अशा प्रकारे मी इथे डिझाइन तयार करून घेतलेली आहे। पूर्ण एक डबल क्रोशेट, एक चेन, एक डबल क्रोशेट, एक चेन। आता आपण याच्यावर पुन्हा नवीन कलर अटॅच करून घेणार आहे। हे व्हाईट कलर याच्यावर मी इथं अटॅच करणार आहे। याच्यामध्ये एक साधा नॉट घेऊन आपण इथं हा व्हाईट कलर इथं अटॅच करून घेणार आहे। त्यानंतर 3 चेन, 1 2 हे 3। त्यानंतर या गॅपमध्ये इथं आपण एक डबल क्रोशेट इथं तयार करून घेणार आहे। हे एक डबल क्रोशेट इथे आपण डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे। आता त्याच्यानंतर 2 चेन, 1 2। आता पुन्हा पुढच्या गॅपमध्ये हे जे एक चेनची आपण गॅप सोडली होती त्यामध्ये पुन्हा 2 डबल क्रोशेट, 1 2। त्यानंतर पुन्हा 2 चेन, 1 2। त्यानंतर पुन्हा एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, 1 2।
2, त्यानंतर पुन्हा 2 चेन आणि 2 डबल क्रोशेट. अशाच प्रकारे आपण पूर्ण याच्यावर 2 चेन 2 डबल क्रोशेट अशा प्रकारे तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे मी इथे डिझाईन तयार करून घेतलेली आहे. प्रत्येक एक डबल क्रोशेट 1 चेनचे जे गॅप होते त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशेट 2 चेन 2 डबल क्रोशेट 2 चेन अशा प्रकारे पूर्ण इथे डिझाईन आपण तयार करून घेतलेली आहे. आता मी ते पुन्हा नवीन कलर अटॅच करून घेणार आहे. सुरुवातीला मी साध्या नॉटने इथं एक नॉट घेऊन इथे अटॅच करून घेणार आहे. नॉट घेऊन इथे मी अटॅच करून घेणार आहे. इथे मी सिंगल क्रोशेटने इथं अटॅच करून घेतलेला आहे. आता 2 चेनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये आपण इथं 8 डबल क्रोशेट घेणार आहे. 1 2 त्याच गॅपमध्ये 8 डबल क्रोशेट. इथे 3 3 4 हे 5 6 त्यानंतर 7 आणि हे 8. अशा प्रकारे या गॅपमध्ये अटॅच केल्यानंतर पुढच्या गॅपमध्ये आपण 8 डबल क्रोशेट तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये आपण सिंगल क्रोशेटनी आपण अटॅच करून घेणार आहे. हे सिंगल क्रोशेटनी आपण इथं अटॅच करून घेतले. पुन्हा समोरच्या याच्यामध्ये 8 डबल क्रोशेट. पाहिल्यानंतर आपल्याला डिझाईन थोडी कठीण वाटते, पण आपण अशा प्रकारे आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर डिझाईन बनवायला एकदम सोपी आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण इथं 8 डबल क्रोशेट इथं तयार करून घेत आहे. हे पूर्ण इथं आपण 8 डबल क्रोशेट बनवून तयार करून घेतलेले आहे. आता पुढच्या जे 2 चेनची जे गॅप आहे त्याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशेटने इथं अटॅच करून घेऊ. हे इथं आपण सिंगल क्रोशेटने अटॅच करून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे प्रत्येक याच्यामध्ये आता पुढच्या याच्यामध्ये पुन्हा 8 डबल क्रोशेट, त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये सिंगल क्रोशेटने अटॅच करू. अशा प्रकारे आपण पूर्ण डिझाईन बनवून घेणार आहे. अशा प्रकारे मी इथं पूर्ण डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता इथं आपण नवीन कलर इथं अटॅच करणार आहे, पिंक कलर. इथे एक साध्या नॉटने आपण हे नवीन कलर इथं अटॅच करून घेणार आहे. हे एक नॉट घेऊन इथं सिंगल क्रोशेटने आपण अटॅच करून घेतलेला आहे. आता प्रत्येक हे जे डबल क्रोशेट आहे त्याच्यावर आपण सिंगल क्रोशेट तयार करणार आहे. हे प्रत्येक हे पाकळ्याचं जे डिझाईन आहे ते 6 पाकळ्यापर्यंत आपण सिंगल क्रोशेटने इथं तयार करून घेणार आहे डिझाईन.
अशा प्रकारे आता प्रत्येक याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशेट तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशेट तयार करून घेणार आहे. आता मी इथे 6 पाकळ्यापर्यंत पूर्ण सिंगल क्रोशेटनी हे तयार करून घेतलेले आहे. इथपर्यंत 1 2 3 4 5 6. आता याला कसं अटॅच करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिले हे पाकळी इथं आपण एक पाकळी इथे सोडायची. त्याच्यानंतर आता या मधात जे पाकळीच्या मधात आहे, एका पाकळीच्या मधात इथं आपण अशा प्रकारे हे उलन इथे घेऊन आपण असं अटॅच करणार आहे. याच्यामधून इथे हे इथं सिंगल क्रोशेटनी इथं आपण अटॅच करून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपण समोर सिंगल क्रोशेट तयार करणार आहे. पुन्हा आता आपण समोर 4 पाकळ्या, हे 4 पाकळ्यापर्यंत आपण सिंगल क्रोशेटनी पूर्ण तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे अटॅच केल्यानंतर पुन्हा आपण सिंगल क्रोशेटनी या पाकळ्यावर 4 पाकळ्यापर्यंत सिंगल क्रोशेट तयार करून घेणार आहे. इथे जॉईन केल्यानंतर पुन्हा मी 3 पाकळ्यापर्यंत सिंगल क्रोशेट तयार करून घेतलेला आहे. 1 2 3, सॉरी मी 4 म्हटले होते, पण इथे मी 3 पाकळ्यापर्यंत तयार करून घेतलेले आहे. आता हे जॉईन केल्यानंतर हे जे पाकळीच्या इथे जे आहे त्याच्या खालची, यामध्ये आपण इथे सुई टाकून हे अटॅच करून घेणार आहे. हे इथे आपण अशा प्रकारे इथं हे अशा प्रकारे इथं आपण अटॅच करून घेणार आहे सिंगल क्रोशेटने. आता पुन्हा आपण इथे 4 पाकळ्यापर्यंत, आता खाली 4 पाकळ्यापर्यंत आपण सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहे. अशा प्रकारे मी इथं 4 पाकळ्यापर्यंत पूर्ण इथं अटॅच केल्यानंतर 4 पाकळ्यापर्यंत सिंगल क्रोशेट तयार करून घेतलेलं आहे. 1 2 3 4. आता हे आपण इथं अटॅच करणार आहे. हे जे अटॅच केले आहे त्याच्या वरच्या इथं या पाकळीच्या इथं आपण अटॅच करणार आहे. अशा प्रकारे हे नॉट आपण याच्यामधून काढणार आहे. हे अशा प्रकारे इथं आपण सिंगल क्रोशेटने इथं अटॅच करून घेणार आहे आणि पुन्हा हे जे 2 राहिलेले आहे याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशेटने तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे मी ते डिझाईन तयार करून घेतलेली आहे.
पहिले सुरुवातीला आपण इथं 6 पाकळ्यापर्यंत सिंगल क्रोशेट तयार करून घेतली, त्याच्यानंतर इथं आपण अटॅच करून घेतले इथे. त्यानंतर पुन्हा आपण इथं 3 पाकळ्यापर्यंत सिंगल क्रोशेट तयार करून घेतली आणि इथे अटॅच केलं. पुन्हा इथून आपण 4 पाकळ्यापर्यंत सिंगल क्रोशेट तयार करून घेतले आणि इथे अटॅच केलं. अशाच प्रकारे आता समोर पण 3 पाकळ्या घेऊन इथे अटॅच करायच्या आणि समोर 4 पाकळ्या घेऊन पुन्हा अटॅच. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण तोरणपट्टीवर डिझाईन असे तयार करून घ्या. तुम्हाला समजण्यासाठी मी इथं 2 फुलांची इथं तोरणपट्टी 32 इंची तोरणपट्टी घेऊन 2 फुलं इथं तयार करून दाखवलेले. अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण तोरणपट्टीवर तयार करू शकता. हे पूर्ण 3 फीटच्या डोअरसाठी म्हणजे 3 फीटच्या दरवाजाच्या मापासाठी हे पूर्ण 184 जे चेन आहे त्या चेनची तोरणपट्टीवर मी हे पूर्ण फुले तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी इथं 2 तयार करून दाखवलेले आहे. अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण तोरणपट्टी तुमच्या दाराच्या मापाच्या अनुसार तुम्ही तोरणपट्टीवर असे डिझाईन तयार करू शकता. मी याच्यामध्ये खाली मोती वगैरे लावलेले आहेत, त्याच्यानंतर गोंडे पण इथं अटॅच करून घेतलेले आहे. आणि हे पूर्ण डिझाईन टिकून राहण्यासाठी मी खाली अशा प्रकारे इथं अटॅच करून घेतलेले आहे. मधामधात टाके टाकून जाड सुईने इथं पूर्ण ते अटॅच करून घेतलेले आहे. तुम्हाला जर हे माझं तोरण डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.